आपल्या सगळ्यांचे आवडते उमेदवार माझे सहकारी आदरणीय अभिमन्यू पवार विधानमंडळामध्ये अनेक वर्ष ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं असे बसवराजजी पाटील, ॲडव्होकेट शिवाजीराव माने, या ठिकाणी राष्ट्रवादीचे प्रमुख सुरेशदादा बिराजदार, लक्ष्मणराव भोसले, संताजी चालुक्कर, श्री मुकेश्वर वागदरे, सुभाष जाधव, ज्ञानेश्वर वाकडे, सुप्रिया अप्पा उडगे, संतोष गुप्ता, सुधीर पोद्दार, मंचावरील सर्व भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष आणि महायुतीचे सर्व सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, 1910 साली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये समारोपाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाला मी आलो होतो मुंबईमध्ये. त्यावेळी उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून पुरस्कार हा ज्या व्यक्तीला देण्याची संधी मला त्यावेळेला मिळाली त्या व्यक्तीचं नाव होतं अभिमन्यू पवार. जसं मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं त्याच वेळी मी सांगितलं होतं की अभिमन्यू हा फार चांगला आणि मोठा नेता झाल्याशिवाय राहणार नाही. कारण कर्तृत्व, नेतृत्व आणि वक्तृत्व या गोष्टी तर राजकारणामध्ये आवश्यकच आहे, पण त्यापेक्षा जनतेच्या समस्यांची जाण असणं, आणि केवळ जाण असून चालत नाही तर ज्या समस्या आहेत त्या समजून त्या कशा सोडवायच्या, त्याच्यावर सोल्युशन कसं काढायचं हे देखील एक तंत्र आहे. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की आमदार म्हणून देखील त्यांनी एवढं उत्तम आणि चांगलं काम केलं की आदरणीय राष्ट्रपतींच्या हस्ते उत्कृष्ट आमदार म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला. म्हणजे आपला आमदार हा उत्तम कार्यकर्ता आहे, सर्वसामान्यांशी उत्तम संबंध जोपासणारा आहे आणि पांधन रस्त्यापासून तर हायवेपर्यंत, जलसंवर्धनापासून तर विकासाच्या प्रत्येक मुद्द्यावर अध्ययन करून जनतेकरता मला जास्तीत जास्त चांगलं काम कसं करता येईल याकरता सातत्याने काम करणार आहे. मी नेहमी म्हणतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म. राजकारण हे सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं प्रभावी उपकरण आहे. पण प्रचलित परिस्थितीमध्ये राजकारणाचा अर्थ केवळ सत्ताकारण झालेला आहे, पॉवर पॉलिटिक्स. पण राजकारण म्हणजे खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रामध्ये, स्वास्थ्य क्षेत्रामध्ये लोकांची सेवा करणं, विकास करणं, हे खऱ्या अर्थाने जे समाजकारण आहे तेच खरं राजकारण आहे. आणि जे लोक राजकारणामध्ये गोरगरीब जनतेची सेवा करतात, जात पंथ धर्म भाषा विचार न करता सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास या आधारावर सगळ्या उत्तम काम करतात आणि त्याचबरोबर उत्तम मानवीय संबंध जोपासतात, त्या सर्व लोकांमधल्या लोकप्रतिनिधीमध्ये एक महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व म्हणून मला अतिशय आनंद आहे की अभिमन्यूजींनी आपलं नाव कमावलेलं आहे. एक गोष्ट अभिमन्यूजी मी तुम्हाला सांगतो की मी परवा विमानामध्ये येत होतो, दिल्लीवरून नागपूरला येत होतो. दरवेळेला पहिल्यांदा लाईनीने लोक प्रत्येकजण माझ्याबरोबर फोटो काढत होता. मी इंडिगोच्या इकॉनॉमिक क्लासमध्ये बसलो. ते एअर होस्टेस नाराज झाली. तिने अनाउन्स केलं, सॉरी डोंट डिस्टर्ब, अब कोई आगे नहीं आएगा. थोड्या वेळाने लोक थांबले. 25-30 फोटो आटपले होते. मग थोड्या वेळ ती हळूच माझ्या कानासमोर आली आणि म्हणली, सर मुझे भी आपके साथ फोटो निकालना है. बोला आपने बताया ना भी डोंट डिस्टर्ब. नहीं, बोले आप वो थोड़ा इधर आ जाइए, मेरा भाई आपका बड़ा फैन है, रोज यूट्यूब पे सुनता है आपको. मी तिच्याबरोबर फोटो काढला आणि बसलो होतो. तिकडनं कॅप्टन आला. विमान हवेत होतं.
बोला अरे आप आगे पर आप वहां कौन बैठा है, नहीं तो जाएगा नीचे. तो गेला आणि दुसराही कॅप्टनला फोटो काढला. माझ्या जवळच्या माणसांनी मला सांगितलं, देखो लोग आपको बहुत चाहते हैं. मैंने कहा राजनीतिक कार्यकर्ता की अगर कोई कैपिटल, कोई प्रॉपर्टी होती है तो जात पंथ धर्म भाषा छोड़कर लोगों का प्रेम जो उसको हासिल होता है, विश्वास हासिल होता है, यही उसकी जिंदगी की सबसे कमाई है. ज्ञान, सत्ता, संपत्ती या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत, पण या सगळ्यांनी सौंदर्य, या चारही गोष्टी नश्वर आहेत. म्हणजे तुम्ही राजकारणामध्ये असं म्हणतात की एनीथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट अँड पॉलिटिक्स. कधी कधी तुम्हाला जास्त मतं का मिळाली हे लक्षात येत नाही, आणि कधी कधी लोकांनी तुम्हाला का हरवलं हेही लक्षात येत नाही. मी ज्यावेळी 1977 साली ज्यावेळी इमर्जन्सी होती आणि त्यानंतर 2 वर्षांनी निवडणुका झाल्या, त्यावेळी मी एक कॉलेजमधला शिकणारा विद्यार्थी होतो. जनता पार्टीचं काम करत होतो. तर नागपूरजवळ एक छिंदवाडा नावाचं लोकसभा क्षेत्र होतं. तर तिथे कोणीच उमेदवार उभा राहायला तयार नव्हता. तर मला दिल्लीवरून फोन आला की तू जा आणि कोणीतरी उमेदवार तयार कर. मी गावामध्ये फिरलो, ज्याला विचारलं सगळे नाही म्हणाले. मग एक टेलर भेटला. तो म्हणाला मैं तो जनता पार्टी का कार्यकर्ता हूँ, भाजप का. मी म्हणलं कोण नाही. म्हणलं तुम खड़े होते हो क्या? बोले आप बोलते हो तो मैं खड़ा होता हूँ. बोले म्हणलं हारोगे? बोले हारने दो. आणि त्याला मी त्याचं नाव रिकमेंड केलं, तिकीट दिलं आणि तो 1.5 लाख मतांनी निवडून आला. राजकारणामध्ये जनता ही मालक आहे आणि लोकप्रतिनिधी हा लोकसेवक आहे. आणि म्हणून आपल्याला लोकांची सेवा करायची आहे, त्यांचं जीवन सुसह्य करायचं आहे, इथली सामाजिक आर्थिक परिस्थिती बदलवायची आहे, गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण करायचं आहे. याची सतत मनामध्ये अस्वस्थता ठेवणारा एक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून अभिमन्यूचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहे. याचा मला अतिशय आनंदही आहे आणि अभिमानही आहे. बांधवांनो आणि बहिणींनो, ही जी निवडणूक आहे ही अभिमन्यूच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक नाही आहे. ही निवडणूक खऱ्या अर्थाने माझ्यासमोर बसलेल्या जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी निवडणूक आहे. 1947 साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. आज 75 वर्ष झाली. 60 वर्ष राज्य करण्याची संधी काँग्रेस पक्षाला मिळाली. बैलजोडी होती, आपण सगळ्यांनी बैलजोडीवर ठप्पे मारले. मग गाय वासरू आला, गाय वासरूवर ठप्पे मारले. मग पंजा आला, डाव्या हाताचा की उजव्या हाताचा विचार न करता त्याच्यावर ठप्पे मारले. मग काँग्रेस अनेक वेळा फुटली. कधी रेड्डी काँग्रेस झाली, कधी चड्डी काँग्रेस झाली, कधी अर्स काँग्रेस झाली, कधी पवार काँग्रेस झाली, कधी राष्ट्रवादी काँग्रेस झाली, कधी समाजवादी काँग्रेस झाली. म्हणजे अनेक काँग्रेस तयार झाल्या. आणि कधी 20 कलमी, 40 कलमी, 5 कलमी कार्यक्रमाची घोषणा पण झाली. गरिबी हटावचा नारा दिला. लोकांनी भरभरून मतं दिली. पण कोणाची गरिबी हटली का? नाही हटली. हा, एक गोष्ट खरी आहे, जे घडलेलं आहे, जे सत्य आहे ते तर मान्य केलंच पाहिजे. काँग्रेसच्या नेत्यांची, कार्यकर्त्यांची, चेले चपाट्यांची आणि चमच्यांची मात्र गरिबी हटली. खास लोकांना मेडिकल कॉलेज, कोणाला इंजिनिअरिंग कॉलेज, कोणाला BEd कॉलेज, कोणाला DEd कॉलेज आणि कोणाला प्राथमिक शाळा. शिक्षकाचा अर्धा पगार तुम्ही, अर्धा पगार आम्ही, आणि गावोगावी त्यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीची रोजगार हमी. म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी नाही बरं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या 60 वर्षामध्ये काँग्रेसची जी नीती होती, काँग्रेसची जी धोरणं होती,
त्यांनी देशातल्या गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण नाही झालं. पंडित जवाहरलाल नेहरूंवर मी टीका नाही करत, पण ते ज्यावेळी प्रधानमंत्री झाले तेव्हा त्यांच्यावर रशियाचा प्रभाव होता. हवाई वाहतूक सरकारने सुरू केली. सोन्याची खाण सरकारने कर्नाटकमध्ये सुरू केली. एवढंच नाही तर लोखंडाचे मोठे मोठे स्टील प्लांट सरकारने सुरू केले. पॉवर प्रोजेक्ट सरकारने सुरू केले. आता मी त्या कमिटीमध्ये आहे, फायनान्स मिनिस्टर आहे. एअर इंडियाला 70,000 कोटी रुपयाचा घाटा. शेवटी आम्ही टाटाच्या गळ्यात अडकवला. म्हणजे आज लोखंडाच्या स्टीलच्या फॅक्टरीज बंद पडल्या, दिवाळं पिटलं. हॉटेल काढली, बंद पडली. आणि एवढंच नाही तर अनेक पॉवर प्रोजेक्टची पण हालत खराब झाली. पण ज्यावेळी मी महाराष्ट्रामध्ये मंत्री झालो तेव्हा मी ठरवलं की आपण सगळ्यात जास्त काम खेड्यात केलं पाहिजे, महाराष्ट्रातल्या गावांना जोडलं पाहिजे. त्यावेळी महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये 55 उड्डाणपुलं बांधण्याची योजना तयार केली. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची योजना तयार केली आणि वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट, हे तिन्ही प्रोजेक्ट सुरू करण्याची मला संधी मिळाली. पण माझ्या लक्षात आलं की मी जर सरकारच्या बजेटमधून पैसा खर्च केला तर पुढले 5 वर्ष मी महाराष्ट्रातल्या खेड्यात जाणाऱ्या रस्त्याकरता एकही पैसा देऊ शकत नाही. आणि म्हणून मी बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर BOT याचा जन्मदाता पहिला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे, वरळी बांद्रा सी लिंक प्रोजेक्ट आणि 55 उड्डाणपूल मी जनतेच्या पैशातून कॅपिटल मार्केटमध्ये कर्ज उभे करून बांधलं. आणि जेवढं माझं बजेट उरलं होतं ते सगळं बजेट महाराष्ट्रातल्या सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासल्या अनेक आदिवासी तहसीलमध्ये, मेळघाट सारख्या, गडचिरोली सारख्या आणि अनेक 16,000 खेड्यांना सगळं बजेट मजबूत रस्त्यांनी जोडण्याकरता देऊन टाकलं. खरं म्हणजे आपली प्रायोरिटी काँग्रेसची चुकली. आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्यावेळी जर काँग्रेस पक्षाने सिंचनाला प्राधान्य दिलं असतं, आज पुरामुळे आपलं एवढं नुकसान होतं, आपलं पाणी समुद्रामध्ये वाहून जातं. मी ज्यावेळी वॉटर रिसोर्सेस मंत्री होतो त्यावेळी आंध्र प्रदेशमध्ये पोलावरमला 60,000 कोटी रुपयाचं मोठं धरण बांधायला परवानगी दिली, पैसे दिले, आज ते पूर्ण होत आलं. पण त्या धरण बांधल्यानंतरही 1300 TMC पाणी समुद्रात वाहून जातं. मी त्यावेळी 49 योजना तयार केल्या नदी जोड प्रकल्पाच्या. आणि ती योजना ही होती की गोदावरीचं समुद्रात जाऊन वाहणारं पाणी जे आहे ते गोदावरीचं पाणी कृष्णेमध्ये, कृष्णेचं पेनारमध्ये आणि पेनारचं कावेरीमध्ये टाकून टेल एंड ऑफ तामिळनाडू तिथपर्यंत नेण्याची योजना केली. आणि ती योजना झाली तर कर्नाटकमध्ये आणि तामिळनाडूमध्ये पाण्याकरता भांडणच राहिलं नसतं, सगळं तामिळनाडू कर्नाटक सुजलाम सुफलाम झाला असता. आज अनेक ठिकाणी प्रश्न आहे की बिहारमध्ये नेपाळमधून वरतून नद्या येतात आणि या सगळ्या नद्या आल्यावर एवढा पूर येतो की सगळी गावं उद्ध्वस्त होतात. दरवर्षी 3.5 लाख ते 4.5 लाख करोड रुपयाचं नुकसान पुरामुळे होतं. ब्रह्मपुत्रेला पूर येतो, अनेक ठिकाणी आपल्याला माहिती आहे. आणि त्याकरता जसं आपण पॉवर ग्रीड तयार केलं की इकडे पॉवर कमी पडली तर तिकडे नेता येते, तसंच आपण एक प्रकारे रस्त्याचं ग्रीड तयार केलं, नॅशनल हायवेचं. पहिल्यांदा मला माहिती नाही तुमच्या इथली जागृती म्हणून हैदराबादला इथून जायला किती तास लागायचे, आज किती लागतात. परिस्थिती बदलली. आता मी पुण्यापासून औरंगाबादपर्यंत संभाजीनगरपर्यंत जाणारा एक्सप्रेस हायवे बांधायला घेतला आहे. सध्या 9 तास लागतात, पण पुढल्या 2 वर्षामध्ये पुण्यातून औरंगाबादला 2 तासात आणि औरंगाबादवरून नागपूरला 2.5 तासात, म्हणजे 4.5 ते 5 तासामध्ये नागपूरला पोहोचता येईल. आता मी दिल्ली ते डेहराडून हायवे बांधला, 9 तास लागतात. मग आम्ही जो जुना रस्ता जो त्याला 4 तास लागतात. आणि आता नवीन रोड बांधलेला आहे, जानेवारीत ओपन होणार आहे, 2 तासात. तर मी डिक्लेअर केलं की दिल्ली ते डेहराडून, दिल्ली ते चंदीगड, दिल्ली ते जयपूर
आणि दिल्ली टू अमृतसर या विमान सेवा पुढल्या जानेवारीपासून बंद होणार आहे. कारण लोक जाणारच नाही. 1 तास आधी जा, घरून जायला पुन्हा पाऊण तास, जाण्याकरता 1 तास, उतरल्यावर घरी जायला 1 तास, 4 तास डेहराडूनला लागतात. त्याच्याऐवजी 2 तासात आपल्या घरी पोहोचतील. म्हणजे आज आपण मोठ्या प्रमाणावर आज रस्त्याचं जाळं विकलं. त्याचं कारण आपण कॅपिटल मार्केटमधून मोठ्या प्रमाणात पैसा उभा केला. मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की ज्यावेळी मी मंत्री होतो त्यावेळी अटल बिहारी वाजपेयीजींनी मला बोलावलं. ते प्रधानमंत्री होते आणि त्यांनी मला सांगितलं, आदेश दिला की नितीन, प्रत्येक गावाला जोडणारी योजना तू तयार कर रस्ता बांधण्याकरता. माझ्या अध्यक्षतेखाली कमिटी तयार झाली आणि पहिल्यांदी मी एक योजना तयार केली आणि ती योजना 3 महिन्यात तयार करून वाजपेयी साहेबांना पोहोचवली. आणि त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर त्यावेळचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांनी त्या योजनेची घोषणा केली. त्या योजनेचं नाव होतं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. तुमच्याही भागात अनेक गावात जर रस्ते झाले असतील तर ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये झाले. म्हणजे या देशामध्ये 6.5 लाख गावं आहेत. त्यापैकी 3.5 लाख गावांना मजबूत रस्त्यांनी जोडण्याचं काम देशाच्या इतिहासात पहिल्यांदा कोणी केलं असेल तर अटल बिहारी वाजपेयी यांनी केलं. याचा मला अभिमान आहे. पण माझ्या मनात प्रश्न आहे, हे जर पंडित जवाहरलाल नेहरूंनी जर निवडून आल्यानंतर याला प्रायोरिटी दिली असती तर गावात जर रस्ते झाले असते, गावातला शेतमाल, दूध, भाजीपाला शहरात गेला असता तर कशाला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असत्या. आज खऱ्या अर्थाने आपल्या गावं समृद्ध आणि संपन्न झाली असती. पण गावात जायला रस्ते नव्हते, प्यायला शुद्ध स्वच्छ पाणी नव्हतं, गावात शाळेची बिल्डिंग होती तर शिक्षक नव्हते, शिक्षक होते तर बिल्डिंग नव्हती, दोन्ही होतं तर विद्यार्थी नव्हते, आणि तिन्ही होतं तर शिक्षण नव्हतं. परिस्थिती अशी होती की सरकारी दवाखान्याची हालत अशी होती की डॉक्टर होते तर नर्स नव्हती, नर्स होते तर डॉक्टर नव्हते, दोन्ही होते तर दवाई नव्हती, आणि तिन्ही होतं तर कोण मरायला जाईल अशी दवाखाने होते. मी लॉच्या प्रथम वर्षाला शिकत होतो. मला आमच्या एकाने सल्ला दिला, नितीन तुम एक काम करो, डेअरी सुरू करो. मी बँकेतून कर्ज घेतलं, बँक ऑफ महाराष्ट्रमधून. 6 गायी घेतल्या, 2 म्हशी घेतल्या आपल्या गावात. पहिल्या वेतामध्ये सगळ्या दूध मिळत होतं. मग गायी आटल्या आणि मग जेव्हा गाभण ठेवायची वेळ, आता काय करायचं, तर जेव्हा गाय गरम व्हायची तो हेला थंडा पडायचा, हेला जेव्हा गरम व्हायचा तर गाय गरम होत नव्हती, आणि दोघंही असतील तेव्हा तो गावात डॉक्टर राहत नव्हता. शेवटी डेअरीचा बँड बाजा वाजला आणि मी गाई म्हशी विकून टाकल्या. मी असंच जीवन होतं. कारण काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात गावाकडे लक्षच दिलं नाही. गावाच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे याला प्राधान्य मिळालं नाही. कापूस स्वस्त आहे, कापड महाग आहे. गहू स्वस्त आहे, ब्रेड बिस्किट महाग आहे. आज आपल्या इथे संत्रा टमाटर स्वस्त आहे, ज्यूस महाग आहे. शरद जोशी शेतकरी संघटनेचे नेते होते, त्यावेळी फार चांगले विचार त्यांनी मांडलेत. त्यांनी सांगितलं की आपण ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आहोत. आज आपल्यामध्ये शेतमालाचा भाव ठरवण्याचा अधिकार आपल्याला नाही. मक्याचा भाव अमेरिकेत ठरतो, सोयाबीनचा भाव अर्जेंटिनात ठरतो, साखरेचा भाव ब्राझीलमध्ये ठरतो, आणि त्यामुळे डिमांड अँड सप्लायच्या आधारावर भाव ठरतात. आज आपण एकच पीक लावतो, आणि आज खऱ्या अर्थाने मला आनंद आहे की आमच्या 10 वर्षाच्या काळात सरकारची सगळ्यात मोठी उपलब्धी कोणती असेल तर आम्ही शेतकऱ्याला केवळ अन्नदाता नाही, आम्ही त्याला ऊर्जादाता बनवलं. आता अभिमन्यूने सांगितलं की तो साखर कारखान्यामध्ये डिस्टिलरी टाकणार आहे, वीजही तयार करणार आहे. आज आपला शेतकरी अन्नदाता नाही, ऊर्जादाता आहे. ऊर्जादाता नाही, इंधनदाता आहे. मी अभिमन्यूला विनंती करेन की मी आता ट्रान्सपोर्ट मंत्री आहे,
हे सगळ्या गाड्या, घोड्या, स्कूटर, ट्रक, बस माझ्याकडेच आहे नियम बनवणं. मी पहिल्यांदा माझ्याकडे गाडी आहे इनोव्हा टोयोटो कंपनीची, आणि ही गाडी जगातली पहिली गाडी आहे Euro 6 इमिशन नॉर्मवर चालणारी. ती गाडी नागपूरलाही आहे, दिल्लीलाही आहे. ती बघायला ये. त्या गाडीमध्ये 100% इथेनॉल टाकतो आम्ही, शेतकऱ्यांनी तयार केलेलं, जे तुम्ही तयार करणार आहात. 60% वीज तयार होते, आणि पेट्रोलच्या तुलनेत ॲव्हरेज मिळेल इथेनॉलची तुलना केली तर पेट्रोलचा भाव 25 रुपये लिटर होतो. 25 रुपये लिटर. 1 वर्षात गाडी कधी बंद पडली नाही, कधी धूर निघाला नाही, प्रदूषण शून्य, शेतकरी खुश. हा सगळा जर इथेनॉल नसतं तर आज मराठवाड्यातल्या आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची का हालत झाली असती मला सांगा. दिवाळा पेटलं असतं. कारण साखर कारखाने प्रॉफिटमध्येच नाही आहे. 100 रुपयाचं रॉ मटेरियल घेऊन 95 रुपयाचं फिनिश प्रॉडक्ट विकणं हा धंदा कधीच फायदा देऊ शकत नाही. पण तुम्ही टाकलाय, माझ्या शुभेच्छा तुम्हाला. मी नेहमी सांगतो का जो मागच्या जन्मी पाप करतो तो हमखास 2 कामं करतो. कारण पाप भरावं लागतं त्याला. एक तर तो वर्तमानपत्र सुरू करतो, नाही तर साखर कारखाना सुरू करतो. पण तुमच्याकडे आमच्या विदर्भासारखी स्थिती नाही आहे. तुमच्याकडे ऊस भरपूर आहे, आणि म्हणून अभिमन्यूला या कामात यश मिळेल. आणि म्हणून मी सांगितलं मग गाड्या नाही तयार केल्या. आता TVS, बजाज, हिरो, होंडा या कंपनीच्या स्कूटर 100% इथेनॉलवर तयार झालेल्या आहेत. आणि आता टोयोटोची गाडी नाही, टाटाची, महिंद्राची, टोयोटोची, सुझुकीची, हुंडाईची, या सगळ्या गाड्या इथेनॉलवर येणार आहे. आणि आता तर मी इथेनॉलवरचा ट्रॅक्टर आणि CNG वरचा ट्रॅक्टरही लवकर लॉन्च करणार आहे. आता तुमची बचत किती होईल तुम्हीच विचार करा. मी इलेक्ट्रिकची गाडी आणली, इलेक्ट्रिकच्या बसेस आणल्या, इलेक्ट्रिकच्या स्कूटर आणल्या, ई-रिक्षा आणली. 1.5 कोटी लोक माणसाला खिचण्याचं काम करत होते. एक अमानवीय प्रथा होती. मी नेहमी म्हणायचो की दीनदयाल उपाध्याय असं म्हणायचे की मी आयुष्यात या रिक्षामध्ये बसणार नाही. हे किती मोठं शोषण आहे. राम मनोहर लोहिया म्हणायचे की ज्या दिवशी प्रथा बंद होईल तो दिवस या देशातला सुवर्णाक्षराने लिहिणारा दिवस राहील. आणि मला आनंद आहे, या 1.5 कोटी लोकांमध्ये 70% लोक मुस्लिम समाजातले आणि दलित समाजातले होते. देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सायकल रिक्षावर माणसं खिचण्याचं काम सुरू होतं. आणि बंगाल आणि झारखंडमध्ये तर आपल्या खांद्यावर जू घेऊन जसं बैल घेतो तसं माणसाला खिचायचं काम होतं. हे मेकॅनिझ्ड इव्हन ई-रिक्षा आली, ई-कार्ट आली. आता 1 क्विंटलचा पोतं कोणी मजदूर आपल्या पाठीवर ठेवत नाही. आज 1.5 कोटी गरीब लोकांना मुक्ती मिळाली मानवी शोषणापासून, आणि नवी प्रथा सुरू झाली. इलेक्ट्रिकच्या ट्रक आल्या, इलेक्ट्रिकच्या बसेस आल्या, इलेक्ट्रिकच्या स्कूटर आल्या, गावागावात आल्या. कारण टेक्नॉलॉजी बदलली. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आता हा शेतकरी अन्नदाताचा ऊर्जादाता झाला, ऊर्जादाताचा इंधनदाता झाला. आणि आता तणसापासून म्हणजे राईस स्ट्रॉ, तुराट्यापासून 400 प्रोजेक्ट सुरू झाले. आणि माझी विनंती आहे अभिमन्यूला, टेक्नॉलॉजी कन्सल्टंट मला अपॉइंट करून घे, 1 रुपया फी घेणार नाही. मी याच्यातला सगळ्यात एक्सपर्ट माणूस आहोत देशातला. तो जे चिपाड आहे त्यातून वीज तयार करण्यापेक्षा CNG तयार कर. आणि या सगळ्या निलंगा भागातल्या आपल्या इथले सगळे या औसा आणि सगळ्या क्षेत्रातल्या ट्रक, बसेस, स्कूटर, मोटरसायकल, ट्रॅक्टर हे CNG वर चालणारे होतील. महिंद्रा कंपनीने CNG वर चालणारा ट्रॅक्टर लॉन्च केला, मीच केला. आणि हा CNG म्हणजे 100 रुपयाचा डिझेल जिथे लागेल तिथे फक्त 55 रुपयाचा CNG लागेल. प्रदूषण नाही. आणि मी आता बजाज कंपनीची 2 व्हीलर मोटरसायकल पुण्यात 2 महिन्यापूर्वी लॉन्च केली. त्यात त्यांनी मला सांगितलं की 1 किलोमीटर पेट्रोलची मोटरसायकल बजाजची जेव्हा चालते तेव्हा 2 रुपये 25 पैसे खर्च येतो. आणि ज्यावेळी मोटरसायकल CNG वर चालते ते 1 रुपया किलोमीटर खर्च येतो. म्हणजे बचत.
आणि सगळ्या तुराट्या पराठ्या ज्वारीची फणं उसाचं चिपाड हे सगळं त्या बायोडायजेस्टरमध्ये टाकून त्यातून मिथेन तयार करायचं आणि मिथेनमधून CNG तयार करायचं, सगळा प्रश्न सुटून झाला. मी आज आलो तो मगाशी आत्ता संभाजीरावच्या मतदारसंघात होतो. मी तूर पाहिली. मी म्हणलं माझ्याकडे तूर आहे बघायला. आता मी आताच सांगितलं की फोटो काढून पाठव. 6 फूट तूर आहे, 6 फूट. कारण मी कारखान्यामध्ये भूसुरक्षा म्हणून खत तयार करतो. प्रेस मड, स्पेंट वॉश आणि इंडियन ऑइलचं कल्चर फरीदाबादमध्ये ते त्याच्यावर लावतो आणि 50,000 टन खत तयार करतो. ऑर्गॅनिक बायो फर्टिलायझर द्रोणमधून स्प्रे करतो. हे जे युरिया आणि मिश्र खत आपण हाताने फेकतो 75% वेस्ट होतं. पण आपण द्रोणमध्ये स्प्रेइंग केलं तर 25% वेस्ट होतं आणि 75% प्लांटला जातं. आणि केसापासून अॅमिनो ॲसिड तयार करतो. अभिमन्यू मला स्वतःला माझ्याकडे एका एकरामध्ये 88 टन ऊस झाला. 10 एकरात 880 टन ऊस झाला. टेक्नॉलॉजी बदलली. आता मी रशियामधून ऑर्गॅनिक कार्बन आणलाय. जसं माणसाला ऑक्सिजनची गरज असते तसं आपल्या पिकाला ऑर्गॅनिक कार्बनची गरज आहे. ज्या ठिकाणी 0.85 ऑर्गॅनिक कार्बन आहे तिथे 100 टन ऊस झालेला आहे आणि ज्या ठिकाणी 0.35 आहे तिथे 30 ते 40 टन 50 टन होतो. त्यामुळे येणाऱ्या काळात प्रयोग केले पाहिजे आणि त्यामध्ये आपल्याला शेतकऱ्याचं उत्पादन वाढवलं पाहिजे. जो महत्त्वाचा प्रश्न अभिमन्यूंनी काढला तो म्हणजे पाण्याचा. आपला आत्मा म्हणजे पाणी आहे आणि माझ्यावर विश्वास नेता म्हणून नका ठेवू, पण मला 9 डॉक्टरेट मिळालेले आहेत आणि त्यातल्या 5 डॉक्टरेट कृषी विज्ञानावर मिळाल्या. परभणी विद्यापीठाची पण मिळाली, पंजाबराव कृषी विद्यापीठाची मिळाली, महात्मा ज्योतिबा फुले विद्यापीठाची मिळाली, बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची मिळाली आहे आणि भारतातल्या अनेक युनिव्हर्सिटीची मिळाली आहे. त्यातल्या पाण्यावर मी काम करतोय 20 वर्ष झाले. फार सोपी काम आहे. NHIचे जेवढे कामं सुरू आहेत तुम्ही कशाला CSR मागता? मी फुकट करून देतो. तुमच्या नदी नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण करून देतो. तुमच्या तलावातली माती फुकटात काढून देतो. तुम्ही शेतकऱ्यांनी परवानगी दिली ते तळे बांधून देतो. मी 1000 अमृत सरोवर बांधून दिले. परभणी विद्यापीठात बांधले, अकोला विद्यापीठात 36 तलाव बांधले, बुलढाणा ते अजिंठा 16,000 धनगर समाजाचे लोक गाव सोडून चालले जायचे. आता सगळीकडे पाणीच पाणी आला. मी माझ्या घरची गोष्ट सांगतो. माझ्याकडे उन्हाळ्यामध्ये मार्च महिन्यात 1 तास पंप चालायचा. मी त्या ठिकाणी नदीचं खोलीकरण रुंदीकरण केलं, वॉटर कॉन्झर्वेशन केलं आणि आज माझ्याकडे 7.5 हॉर्स पॉवरचे भारत सरकारच्या योजनेतले 3 सोलर पंप आहे आणि 8 तास चालतात. महाराष्ट्र सरकारच्या विजेची गरज नाही आणि आज माझ्याकडे 60 एकर जमीन पाण्याखाली आहे. जर पाणी मिळालं तर आपलं उत्पन्न 2.5 पटींनी वाढतं. भारत सरकारमध्ये आम्ही स्पेशल योजना तयार केली आहे की प्रत्येक ठिकाणी जर विहीर असेल तर त्या ठिकाणी सौर ऊर्जेचा पंप लावा. येणाऱ्या काळामध्ये आपला शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे. गाव गरीब मजदूर शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. आणि एवढंच नाही तर जगात विश्वगुरू बनवून जगातली 3री महान आर्थिक व्यवस्था, मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत तयार झाला पाहिजे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे हे आमचं स्वप्न आहे. आणि म्हणून या राज्याचं, या देशाचं, या राज्याचं भविष्य बदलवणं, याकरता चांगली पार्टी आणि चांगले नेते निवडाल तरच ते बदलू शकतात. मी लोकांना नेहमी एक प्रश्न विचारतो की तुम्ही रेस्टॉरंटमध्ये जाता तेव्हा नाही बघत आपला जातवाला आहे तर चला इथं, तुम्हाला चांगली चव असणारं रेस्टॉरंट पाहिजे. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर असं नाही म्हणत का आपला जातवाला डॉक्टर आहे याच्याकडे करून घ्या. तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे. मग निवडणुकीमध्ये तुम्हाला तुमचं भविष्य बदलवणारा चांगला उमेदवार मिळाला तरच तुमचं भविष्य बदलू शकतं. जी पार्टी आणि जो उमेदवार तुमचं भविष्य बदलू शकतो तो अभिमन्यूच्या रूपाने उभा आहे. आणि तुम्ही चांगल्या उमेदवाराच्या मागे उभे राहिलात तर या किल्लारीचं
या सगळ्या भागाचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देण्याकरता मी आलो आहे. आणि ज्यामुळे विकासावर बोलता येत नाही तेव्हा जनतेला गुमराह करण्याचा प्रयत्न होतो. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सांगितलं गेलं, काय सांगितलं की भारतीय जनता पार्टीवाले जर निवडून आले तर बाबासाहेबांचं संविधान बदलतील. बाबासाहेबांचं संविधान कोणी बदलवू शकत नाही, आम्ही बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलण्याची हिंमत नाही. मी कायद्याचा विद्यार्थी आहे. आम्हाला एक पेपर होता कॉन्स्टिट्यूशनचा, त्यामध्ये 4 पार्टमध्ये कॉन्स्टिट्यूशन आहे. पहिला पार्ट मूलभूत तत्व आहेत, त्याच्यावर केशवानंद भारती केस झाली होती आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिस आणि त्याचबरोबर 10 न्यायमूर्तींनी निर्णय दिला की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज. भारतीय घटनेचे मूलभूत तत्व बदलता येत नाही. ही मूलभूत तत्व कोणती आहे? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट, हे बदलूच शकत नाही. आणि त्यानंतरच्या 3 पार्टमध्ये घटनेला तोडण्याचं मरोडण्याचं काम कोणी केलं असेल तर काँग्रेस पक्षाने केलं. 75 साली ज्यावेळी इमर्जन्सी लागली, त्याच्या आधी अलाहाबाद हायकोर्टाचा निर्णय झाला, इंदिराजींच्या विरोधात हायकोर्टाने निर्णय दिला, त्यावेळी याच काँग्रेस पार्टीने आपल्या स्वार्थाकरता संविधानाची ऐशी तशी केली, तोडमरोड केली आणि 77 साली जनता पार्टी निवडून आल्यानंतर त्या सगळ्या घटना दुरुस्ती झाल्या होत्या, त्या रद्द करण्याचं काम जनता पार्टीने केलं. ज्या पार्टीने घटना तोडली ते आज आपली घटना घेऊन फिरून राहिले. त्याला विचारा तुझ्या आजीने काय केलं होतं, तू ज्या पक्षात आहे त्या पक्षाने काय केलं होतं, त्याचं उत्तर नाही आहे. आणि म्हणून एकच गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. मुसलमानांना सांगतात कि ये भाजपा वाले खतरनाक है, ये चुन कर आएंगे तो आपको कटवा देंगे, पाकिस्तान भिजवा देंगे. बचना है तो पंजे पे मोहर लगा. भीती निर्माण करतात. मला सांगा, मोदी सरकारच्या 67 योजना आहेत. गॅस सिलेंडर, शेगडी, आपण उज्ज्वला योजनेतून अनेक 9.5 कोटी गरीब लोकांना दिले. आयुष्य योजनेमध्ये 15 कोटी लोकांना फायदा दिला. लाडका बहीण योजनेमध्ये आता अनेक आपल्या महिलांना पैसे मिळून आले. कुठे लिहिलं आहे का की दलित आणि मुसलमानाला या योजनेत अर्ज करता येणार नाही, असं कुठे लिहिलं? कुठे नाही लिहिलं. सगळ्यांना अर्ज करण्याचा अधिकार आहे. जात, पंथ, धर्म, भाषेच्या आधारावर आम्ही कोणालाही डिस्क्रिमिनेट केलं नाही. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की कोणाच्याही हे जे बहकावे आहेत यात येऊ नका. आपल्या भविष्याकरता अभिमन्यूला निवडून द्या. आज माझ्या 8 सभा आहेत. अरे काय बायपास, काळजी करू नको, तू निवडून ये. दिल्लीला आहे, तू म्हणशील तेवढे NHवरचे कामं करून देईन. मी असे 1500च्या घोषणा नाही करत, मैं लाखों में बात करता हूं और जो बोलता हूं वही करता हूं. कोई माय का लाल मुझे नहीं पूछ सकता कि आपने घोषणा की और काम नहीं हो. झूठ नहीं बोलता. तू चिंता नको करू, तुझा कागद घेऊ, फक्त नॅशनल हायवेवाले सगळे, आणि मी तुझे सगळे कामं करून देईल असा विश्वास तुझ्या वतीने जनतेला देतो. आपण अभिमन्यूला निवडून द्या, प्रचंड मताने निवडून द्या आणि एक कर्तृत्ववान, कार्यसम्राट, तुमचं भविष्य बदलवण्याची ताकद असणारा नेत्याला आमदार बनवा. मला विश्वास आहे की आपल्या भागाचं भविष्य आणि चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याला भक्कम समर्थन द्या अशी विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. माझ्यावर जोरात म्हणा, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. नमस्कार.